अमर आणि साक्षी दोघेही एकत्र कॉलेजला जातात, एकत्र कामाला जातात आणि जिथेही जातात तिथे नेहमी एकमेकांसोबत असतात. अशाच प्रकारे दोघांनीही गोड गोड आठवणींनी 4 वर्षे एकत्र घालवली आणि साक्षी इंजिनियर झाली. खूप चांगली नोकरी आहे आणि साक्षी देखील एक लेखिका बनली. तसेच ती चांगली गाते. अमरने तिला पूर्ण करण्यास मदत केली. स्वप्न मदतीचे गाणे गाणे आणि त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवणे. एवढा वेळ एकत्र घालवल्यानंतर दोघांचे प्रेम खूप गहिरे झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. दोघेही एकमेकांच्या हृदयाचे ठोके बनले होते. दोघांनाही वाटले की आता आपापल्या घरच्यांना आपल्या नात्याबद्दल सांगावे. ही गोष्ट दोघांनी त्यांच्या घरात सांगितल्यावर दोघांच्याही घरच्यांनी या नात्याला नकार दिला. दोघेही एका जातीचे नव्हते. दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. त्यांची मुले गेली हे त्यांच्या कुटुंबीयांना मान्य केले नाही. त्यांच्या विरोधात, बंधुत्वाच्या विरोधात जा आणि आपल्या जातीच्या विरोधात जा आणि दुसऱ्याशी लग्न करा. दोघांच्या कुटुंबीयांनी फोनवर भेटणे आणि बोलणे बंद केले. दोघांनीही एकमेकांशिवाय जगणं अशक्य होतं. दोघेही एकमेकांच्या आठवणीने तळमळत होते. दोघेही एकमेकांना भेटण्यास उत्सुक होते. अमर, जो आपल्या कुटुंबाचा खूप आदर करतो, त्याच्यासाठी काहीही करू शकतो आणि त्यांना कधीही दुःखी पाहू शकत नाही. आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी त्याने साक्षीला विसरण्याचा निर्णय घेतला. साक्षीला तिच्या प्रेमावर आणि देवावर पूर्ण विश्वास होता. तिला खात्री होती की एक दिवस ती अमरसोबत नक्कीच असेल. त्यामुळे तो कधीच हिंमत हरला नाही. तिने अमरला मिळवण्यासाठी खूप काही केले. रोज सकाळ संध्याकाळ ती देवाची प्रार्थना करायची. ती रोज तिच्या आई-वडिलांना सांगायची की तिने कधीही कशासाठी टाळी वाजवली नाही. ती कशालाही नाही म्हणाली नाही. तिला फक्त तिचे आयुष्य स्वतः ठरवायचे आहे. कारण तिला माहीत होते की तिचा आनंद अमरसोबत आहे. आणि ते तुझ्यासोबत राहू शकलो नाही. साक्षीने तिच्या प्रेमासाठी एकटीने लढा दिला, आशा ठेवली, देवावर विश्वास ठेवला आणि एके दिवशी तिच्या घरच्यांनी होकार दिला. साक्षीने खूप त्रास दिला, तक्रारी केल्या, राग आला, पण शेवटी खऱ्या प्रेमाचा विजय झाला. कसेबसे साक्षीने अमरलाही त्याच्या प्रेमाबद्दल पटवून दिले आणि त्यांचा सहवास पाहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या नात्याला होकार दिला. दोघेही वेगवेगळ्या जातीतले असल्याने लोक काय म्हणतील याची धास्ती दोघांच्याही कुटुंबीयांना होती. पण अमर आणि साक्षीला कशाचीच पर्वा नव्हती. दोघांनाही आता कळून चुकले आहे की त्याच्या प्रेमापुढे काहीही मोठे नाही. ते त्यांच्या प्रेमाच्या जोरावर कोणतीही लढाई लढू शकतात आणि जिंकू शकतात. आजच्या जगात आजही जातपात मानणारे काही लोक आहेत.